मित्रांनो, आज आपण जे दोन बेसिक नियम शिकलो काल की देयर इज रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. दोन समान प्रभारामध्ये काय असतो? रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण असतो. आणि दुसऱ्या आपण शिकलो देयर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे दोन असमान किंवा विजातीय, जसं चुंबकाच्या दुरामध्ये काय असतं? आकर्षण असतं. तसं दोन विजातीय चार्जेस म्हणजे काय? भार. दोन विजातीय भारामध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. हे आपल्याला आज गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप याच्या सहाय्याने शिकायचं आहे. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोपचा आपण विकत घ्यायला तो खूप महाग आहे, सोन्याची पाने त्याला लावली, बरोबर. मग आपण आता हा जो गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप सुवर्ण पत्रविद्युत ऐवजी आपण त्यासाठी वहीचं पान वापरलेलं आहे आणि हा इलेक्ट्रोस्कोप आपण तयार केलेला आहे. तर बघूया हा गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप सारखं कार्य करतो का? आता तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी जी दोन पानं आहेत ती आपण गोल्ड लीफ म्हणून, आपण त्याला गोल्ड लीफ म्हणजे आपण पुस्तकाची पानं वापरली. त्या पानांना जर मी आता हा कंगवा माझ्याकडे आहे, याला हा चार्ज केल्यानंतर त्याच्यावरती काय होईल? इलेक्ट्रिक तयार होईल की नाही? याच्यावर इलेक्ट्रिक चार्ज तयार होईल आणि हा इलेक्ट्रिक चार्ज याला ही जी कॉईल वापरलेली आहे ती कशाची? तांब्याची तार आहे, दिसतील मला. त्या तारेमध्ये हा चार्ज जाईल. आता हा हे जे दोन पानं त्या ठिकाणी जोडलेले आहेत त्या दोघं पानांवरती कोणता चार्ज मिळेल? समान नाही. चार्ज कोणता असेल? लाईक असेल का अनलाईक असेल? लाईक चार्ज असेल ना. एका चार्ज दोघांना देतोय की नाही मी या कामाचा. मग लाईक चार्ज दिल्यामुळे काय होईल? ती पानं लांब जाते की जात तशीच राहतील? आपण बघूया. चला आपण प्रयोगांती बघूया. आता मी त्याला चार्ज द्यायचं काम करतो आहे. बघूया आता काय झाली? पानं लांब गेली का? यस गेली की नाही? हो. आधी जवळ होती ना? हो. आता पुन्हा मी त्याला अजून एकदा घेऊ आपण. पुन्हा एकदा घर्षण बलाने या कंगव्यामध्ये मी एक चार्ज तयार करतो आहे. बघा सगळ्यांचं लक्ष इकडे. ही बघा जरा आता परत जवळ आली बघा. अजून एक शेवटचा प्रयोग करू. फक्त निरीक्षण करा सर्वांनी. आता पानं कशी जोडलेली की नाही एकमेकांना. आता ह्या कंगव्यावरती जो आपण इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप केलेला आहे तो त्याला मी देतो आहे. आणि बघा पानं लांब गेली का? इज इट सक्सेसफुल और नॉट? What it says? It says these two rules. There is a repulsion between the like electric charges and there is attraction between unlike electric charges. आपण हा पहिला नियम या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. There is a repulsion between like electric charges. या ठिकाणी दोन पाणी एकमेकाला जोडलेले आहेत. त्या दोघांना एकच भार आला, either पॉझिटिव्ह or निगेटिव्ह, म्हणून दोघं काय झाले? एकमेकांपासून लांब. Got it?